सांगोल्यामधल्या कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवार यांच्यावर टीका केली। केवळ तुताऱ्या फुंकून दुष्काळ मिटत नाही असं विखे पाटील म्हणाले। विखे पाटलांच्या टीकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं। दुष्काळ असताना टँकरनं पाणी कुणी पुरवलं हे जनतेला सुद्धा माहिती आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आपल्या राज्यातले एक जाणते राजे त्यांनी आमच्या नगर जिल्ह्यात एकदा भाषण केलं होतं। आम्ही कुकडीचं पाणी ज्यावेळी नगरला आणायचं खाली दक्षिण भागेमध्ये, मग त्यांचं असं म्हणणं होतं की दुष्काळी भागाला पाणी देणं हे अजिबात व्यावहारिक नाहीये, हे पाणी देणं परवडणारं नाहीये असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती वर्ष डोक्यावर घेतलं। दुष्काळाच्या भागाला पाणी देणंच व्यावहारिक नाही असं त्यांना वाटत होतं। त्यांनी राज्याचं किती वर्ष नेतृत्व केलं हे मी सांगण्याची गरज नाहीये। फक्त तुतऱ्या फुकून पाणी येत नाही, प्रत्यक्ष काम करायला। त्यांना अशा खात्याचं मंत्रिपद दिलं गेलं आहे की ते मंत्रिपद सुद्धा दोन लोकांमध्ये विभागून आहे। त्यामुळे थोडंसं त्यांना वाईट वाटत असावं आणि वाईट वाटत असताना काय करावं तर अशा पद्धतीने ते वक्तव्य करत असतील। जेव्हा दुष्काळ होता आणि ते पालकमंत्री अहिल्यानगरचे होते तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा सरकारकडनं प्यायला टँकर पाण्याचे टँकर दिले गेले नव्हते। आम्हाला व्यक्तिगत स्वतः खर्चातून त्या ठिकाणी टँकर द्यावे लागले। हे त्यांच्या जिल्ह्यातली परिस्थिती